नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता निधी दरवाजा बंद करत असताना आणि खिडकी बंद करत असताना आता मध्येच तिथे गायत्री येते. तेव्हा इथे निधी खूप घाबरते, कारण डिरेक्टली गायत्री खिडकीमध्ये येऊन उभी राहते. तेव्हा निधी खूप घाबरल्यामुळे संपदा बघायला जाते. तेव्हा इथे गायत्री खिडकीमध्ये येऊन उभी असते. संपदा म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा गायत्री म्हणते, हो, हे घर माझं आहे ना, तुमचं नाही. तुम्ही इथे आश्रितासारखी राहता. तुम्ही इथे आश्रितासारखी राहता. तुमच्या मुलीचं लग्न झाले तरीसुद्धा. तेव्हा इथे गायत्री म्हणते, आता तुम्ही असं म्हणाल की तुम्ही इथे भाडं देऊन राहता, हो की नाही? अहो, पण लोक बघताना कसं काय बघणार तुमच्याकडे? लोक असा विचार करणार आहेत का की भाडं देत असतील? लोकांना असंच वाटेल ना की मुलीचं लग्न लावून दिलं आहे तिथल्या मुलाबरोबर, कारण भाडं नको ना द्यायला म्हणून. आणि मग तुम्ही इथे राहाल ना, लोक चर्चा करतील. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, इथे राहणं तुमचं योग्य आहे का? मला तरी नाही वाटत. तेव्हा इथे संपदा म्हणते, नाही हो, असं काही नाही आहे. हे बघा, आम्ही भाडं देऊनच इथे राहू. तेव्हा गायत्री म्हणते, तुम्ही द्याल हो, आणि मी तुमच्याकडून वसूलसुद्धा करेन. पण तरीसुद्धा तुमची मुलगी आता इथल्या मुलाला फसवला, त्याच्याबरोबर प्रेमात पडली आणि लग्न करून आता इथे आमच्या घरामध्ये घुसले. तसंच तुम्हालासुद्धा आमच्या इथे राहायचं आहे का? तेव्हा गायत्री म्हणते, तुमच्या मुलीचा संसार जर तुम्हाला सुखाचा झालेला बघायचा असेल तर तुम्ही इथे राहायचं नाही. तुम्ही लवकरात लवकर इथून जा. मी तुमचा अपमान करायच्या आधी, तुम्हाला या घरातून धक्के मारून काढायच्या आधी तुम्ही इथून बाहेर पडायचं. तेव्हा इथे संपदा म्हणते, हे बघा, आम्ही जाणून बुजून काही केलेलं नाही आहे. मुद्दामून खरंच काही केलेलं नाही आहे. आम्हाला याबद्दल काही माहितीसुद्धा नव्हतं. तेव्हा इथे गायत्री म्हणते, ते सगळं आता बाजूला राहू द्या. जे झालं ते झालं. तुमच्या मुलीला आम्ही घरामध्ये घेतली आहे ना, मग तिला आता इथे सुखाने जर नांदायचं असेल तर तुम्ही इथे राहायचं नाही. तिला जर त्रास झाला ना, तर मग त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. कळलं ना? मग तिलासुद्धा सुखासुखी इथे राहू देणार नाही आणि तुम्हालासुद्धा नाही. तेव्हा आता इथे तुमच्या लेकीच्या सासरी राहण्यापेक्षा ना, तुमची कुठेतरी राहायची सोय करा. नाहीतर मग तुमच्याबरोबर तुमच्या मुलीलासुद्धा घेऊन जा. तेव्हा इथे आता निधी घाबरते. निधी म्हणते की आई, आता काय करायचं आपण? कारण त्यांना दुसरीकडे राहायचीसुद्धा जागा नसते. त्यानंतरला तेजस आता विचार करत असतो. तो म्हणत असतो, मिस लकी चाप, तुम्ही उगाच माझ्याबरोबर लग्न केलं. तुम्ही उगाच आता इथे माझ्यामुळे संकटात सापडलात. कशाला तुम्ही माझ्याबरोबर लग्न करून या अशा माणसांच्या घरामध्ये येऊन राहताय, जिथे तुम्हाला अजूनही कुणी माफ केलेलं नाही आहे, तुम्हाला सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. माझ्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा इथे आता पाठीमागे मानसी येऊन उभी राहिलेली असते. मानसी म्हणते, राष्ट्रही इथे काय बोलताय तुम्ही? तुमच्यामुळे कसला मला त्रास होतो आहे? हे बघा, आता आपल्या लोकांचं लग्न झालं आहे आणि आता तुमची फॅमिली ती माझी फॅमिली आहे आणि जी माझी फॅमिली आहे ती तुमची फॅमिली आहे ना, आणि ती आपली माणसं आहेत. त्यांना आपण नाही समजून घ्यायचं तर कोण घेणार? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की हा तुमचा मोठेपणा झाला. तुम्ही माझ्यासाठी लग्न करून या घरामध्ये आलात, पण तुम्हाला आता माझ्याच माणसांमुळे त्रास होणार आहे. तेव्हा इथे आता तुम्हाला निधी आणि आईची सुद्धा जबाबदारी आहे ना. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, जेव्हा मी लग्न केलं तेव्हा मी आईचा आणि निधीचा विचारच नाही केला. पण आता तुम्हाला पण माहिती आहे ना, बाबा गेल्यानंतर आई आणि निधी माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मला त्यांच्यासाठी लवकर लग्न नव्हतं करायचं. पण सिच्युएशन अशी निर्माण झाली, त्याच्यामुळे मला लग्न करावं लागलं. पण हे बघा, माझं लग्न जरी झालं असेल ना, तरीसुद्धा माझे बाबा गेल्यानंतर आमच्या घराची जी घडी ही विस्कटलेली आहे ना, ती घडी मला नीट बसवायचीच आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मिस लकी चार्म, तुम्ही एकट्या नाही आहात. मी आहे ना तुमच्याबरोबर. आपण दोघंजणं मिळून ही विस्कटलेली घडी नीट बसवूया. आणि तसंही आपल्या दोघांचं लग्न होण्याच्या आधीपासूनच मी आईना आई असं म्हणतोय. मी फक्त बोलत नाही, तर त्यांना मी माझी आई मानले. त्याच्यामुळे निधी आणि आईची जबाबदारी माझीसुद्धा आहे. आपण दोघंजणं मिळून त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे बघा राष्ट्रहित, तुम्हाला जे काही तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे ना, आईवडिलांच्या मनामध्ये जागा निर्माण करायची आहे, ते तुम्ही लवकर करा हां. आणि लवकर तुम्ही दिवाळीच्या आधी घरामध्ये या. तेव्हा तेजस म्हणतो, का दिवाळीच्या आधी का? तेव्हा इथे मानसीला आठवतं, कारण पहिल्या दिवाळीमध्ये पहिल्या पाडव्याला इथे घर पाडणार असते गायत्री आणि त्याबद्दल ती मानसीबरोबर बोललेली असते. तेव्हा मानसीला असं वाटत असतं की दिवाळीपर्यंत जर तेजस घरामध्ये आला तर मग असं काही होणार नाही. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मी नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तेव्हा तेजस झोपलेला असताना आता इथे छाया फोनवरती बोलत येते.
तेव्हा छाया फोनवरती बोलत असताना तिचं लक्ष जातं तर तिथे विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली असते. विठ्ठलाची मूर्ती बघितल्यानंतर आता इथे छाया खूपच जास्त घाबरते. ती आता जोरात ओरडायला लागते की दीदी दीदी लवकर इकडे ये. तेव्हा छायाचा एवढा मोठा आवाज ऐकल्यानंतर तेजस शांतपणे जो झोपलेला असतो तो धाडकन उठतो आणि जागा होतो आणि तो म्हणतो, काय काय दीदी दीदी एवढ्या जोरात काय ओरडतेस ग? तुला काय वाटलं? तुझा आवाज खूपच जास्त गोड आहे का? एवढ्या मोठ्या भरड्या आवाजाने दीदी दीदी सकाळ सकाळ का ओरडतेस? तेव्हा छाया म्हणते, अरे ते बघ तिकडे देव 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 दिसला, मला देवाचं दर्शन झालं. तेव्हा तेजस म्हणतो, अगदी बरोबर बोललीस तू, माझ्यामधला देव तुला फायनली दिसला ना, बरं झालं. हे घे पाय धर, माझे पाय धर, देवाचा आशीर्वाद घे सकाळ सकाळ. तेव्हा छाया म्हणते, नाही रे, तू कसला देव, तो बघ तिकडे खरा देव आहे. तेव्हा इथे आता छाया लगेच घाबरते आणि जाऊन सगळं काही गायत्रीला सांगायला बघते. तेव्हा तेजसचं लक्ष जातं. तो म्हणतो, देवाचं दर्शन बघतो तर काय, त्याच्या उशाच्या जवळच इथे विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली असते. तेव्हा तो म्हणतो, ही तर मिस लकी चांप यांच्या घरातली विठ्ठलाची मूर्ती आहे. तेव्हा विठ्ठलाच्या पायाजवळ इथे एक चिठ्ठी लिहिलेली असते. तेजस ती चिठ्ठी घेतो आणि वाचत असतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही चिठ्ठी निधी आणि संपदा या दोघींनी मिळून लिहिलेली असते. कारण त्या दोघीही आता गायत्रीला घाबरून ते घर सोडून निघून गेलेले असतात. कारण गायत्रीने जणू काही धमकीच दिलेली असते, तुम्ही जर दोघीजणी इथे आता मानसीच्या सासरी राहिलात तर मग मानसीचा संसार सुखाचा होणार नाही. तिला मी इथे सहजासहजी राहू देणार नाही. त्यामुळे तिला आता कुठलंही वाईट वातावरण तिथे नको असतं. म्हणून संपदा आणि निधी तिथून गेलेले असतात. तेव्हा छाया येते आणि म्हणते की दीदी अगं लवकर चल, बाहेर बघ विठ्ठलाची मूर्ती आहे, देव प्रकट झाले तिथे, देवानी दर्शन दिलं. तेव्हा इथे छाया म्हणत असते, दीदी चल ना लवकर. तेव्हा गायत्री म्हणते, अगं काय बोलतेस तू छाया, सकाळी दिनेशसुद्धा ऑफिसला गेला. छाया त्यानंतर थोड्या वेळाने आभासुद्धा गेली आहे कॉलेजमध्ये. मग त्या दोघांना तिथे देवाचं दर्शन झालं नसतं का? फक्त तुला एकटीलाच झालं आहे. तेव्हा छाया म्हणते, दीदी मला नाही माहिती, मी खोटं बोलत नाही आहे. तुमचा विश्वास नसेल बसत ना तर चला ना माझ्याबरोबर. बाहेर खरंच विठ्ठलाची मूर्ती आहे, देव प्रकट झालेले आहेत. तेव्हा आता सगळेजण पटापट बाहेर बघायला जातात. बघायला गेल्यानंतर इथे आता मानसीला तर कळतच नाही की नेमके हे सगळेजण बोलतायत तरी काय. तेव्हा तेजस आता रूममध्ये येतो, ज्या ठिकाणी संपदा आणि निधी दोघीजणी राहत असतात. तो रूम उघडल्यानंतर इथे तेजस इथे तिथे निधी आणि आई अशी हाक मारतो. त्यानंतरला कपाट उघडतो, त्याच्यामध्ये कपडेसुद्धा नसतात. तेव्हा तेजसच्या लक्षात येतं की त्या दोघीजणी घर सोडून गेलेल्या आहेत. तेव्हा तेजस म्हणतो, कालच मी मिस लकी चांप यांना सांगितलं की आई आणि निधी ही माझीसुद्धा जबाबदारी असेल, आपण दोघंजणं मिळून त्यांची जबाबदारी घेऊया, विस्कटलेली घडी आपण व्यवस्थित बसवूया. तर इथे निधी संपदा आता मामाबरोबर जात असतात. जे घर मामांनी तेजस आणि मानसीसाठी बघितलेलं असतं, आता त्याच घरामध्ये इथे संपदा आणि निधी दोघीजणी राहत असतात. तेव्हा इथे आता तेजस निधीला फोन करत असतो. निधीसुद्धा फोन उचलत नाही, कारण संपदा तिला उचलू देत नाही. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, तुम्ही दोघीजणी अशा काय करताय? मगाशी संपदाचा फोन वाचला, तिनेसुद्धा उचलला नाही. आता निधी तुला फोन केला आहे, अगं तू तरी उचल, नाहीतर ते दोघंजणं काळजीत पडतील ना की तुम्ही दोघीजणी कुठे गेलात म्हणून. तेव्हा संपदा म्हणत असते, नाही दादा, आता मला कुणालाही फोन करायचा नाही आहे, कुणाचा उचलायचा नाही आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की माझ्या मुलीचा आणि जावयाचा संसार सुखाचा व्हायला हवा आहे. तेव्हा संपदा म्हणते की तू आता आम्हाला जी ठिकाण दाखवणार आहेस तिथे आम्ही राहणार आहोत, तिथला पत्ता कुणालाही कळता कामा नये. तेव्हा इथे आमची जबाबदारी आता आम्ही स्वतः घेऊ, असं संपदा म्हणते. त्यानंतर आता विठ्ठलाची मूर्ती बघितल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मानसी तिथे येते आणि म्हणते, ही मूर्ती तर आमच्या घरातली आहे, पण इथे काय करते, इथे कुणी ठेवली? तेव्हा इथे मानसी म्हणते, आणि निधी आणि आई कुठे आहेत? निधी, आई, अहो राष्ट्रही तिकडे या लवकर, ही आमच्या घरातली मूर्ती आहे. आणि आता मानसी निधी आणि आईला आवाज द्यायला जाणार, तेवढा तिथे तेजस म्हणतो की नाही आहेत त्या दोघीजणी घरामध्ये. तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही आहेत म्हणजे कुठे गेल्यात त्या? तेव्हा इथे चिठ्ठी आता तेजस मानसीला दाखवतो. तेव्हा मानसी ती चिठ्ठी वाचायला घेते. तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते वाचल्यानंतर आता मानसीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे गायत्री म्हणते, बघू बघू चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आहे ते. तेव्हा इथे लिहिलेलं असतं की प्रिय मनू, आणि इथे मी आणि निधी आम्ही दोघीजणी आता प्रभू निवास सोडून जातोय. आता हे तुझं सासर आहे आणि मुलीच्या सासरी राहणं हे चुकीचं आहे. मुलीचं सासर आणि माहेर याच्यामध्ये अंतर असायला हवं, तरच नातं टिकतं.
तेव्हा तू आता आमची काळजी करू नको. तुझा हात मी योग्य माणसाच्या हातामध्ये दिला आहे याची मला खात्री आहे. इथे तेजसराव खूपच जास्त चांगले आहेत. ते तुला व्यवस्थित सांभाळून घेतील. त्याच्यामुळे तू तुझ्याकडे आणि तुझ्या संसाराकडे लक्ष दे. सगळी माणसं तुझ्यावरती नाराज आहेत. त्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न कर आणि तू सगळ्यांची मनं जिंकलीस, सासरी तुझं सगळं व्यवस्थित चालू झालं की मग आम्ही माहेरची तुला सासरी भेटायला आणि बघायला येऊ. पण आता तू आमची काळजी करू नको. आम्ही जिथे असू तिथे सुखी असू. फक्त तू एकच कर, स्वतःची, तेजसरावांची आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घे. आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, काय गं मनू, म्हणजे तुझी आई आणि बहीण दोघीजणी आता घर सोडून गेल्या गं. बघ ना, हे सगळं तुझ्यामुळे झालं ना. तेजसबरोबर जर तू लग्न केलं नसतंस तर तुम्ही तिघीजणी इथे भाड्याने व्यवस्थित राहिला असतात ना. डोक्यावरती छप्पर तरी होतं. तुला खूप वाईट वाटलं असेल ना, तुझी आई आणि बहीण घर सोडून गेल्या ते. मग मानसी, आता वाईट वाटून काय फायदा? या सगळ्याचा विचार आहे ना, ह्या तेजसबरोबर लग्न करण्याच्या आधी तू करायला हवा होतास. तेव्हा इथे आता मनू काहीसुद्धा बोलत नाही. ती आता बाहेर जात असते. तेव्हा गायत्री म्हणते, ओ कुठे कुठे चाललात तुम्ही? तेव्हा मानसी म्हणते की निधी आणि आईला शोधायला. मी त्यांना शोधून घरी घेऊन येते. तेव्हा गायत्री म्हणते, कशाला? जा जा, बरं शोधायला जायचं असेल ना, जा त्यांना शोधून आण. पण तू इथे परत पाऊल टाकू नकोस. मग तुम्ही तिघीजणी दुसरीकडे कुठेतरी राहायची सोय करा. पण त्यांना पुन्हा इथे प्रभू निवासमध्ये घेऊन यायचं नाही, मी आत्ताच सांगते. आणि एकदा का या अंगणाच्या बाहेर पाऊल टाकलंस ना की पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही, असं गायत्री आता मनूला म्हणते. आता बघ तुला काय करायचं आहे ते. तुझी आई आणि बहीण दोघीजणी घर सोडून गेल्या. त्या दोघींच्या डोक्यावरती छप्पर तर होतं, पण याचा विचार तू तेव्हा केला नाहीस. याचा विचार तू या तेजसबरोबर लग्न करायच्या आधी करायला हवा होतास. मग आता जर तू या घरातून बाहेर पडलीस ना, तर मात्र मग तू या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. तेव्हा तेजस म्हणतो, मानसी तुम्ही जा, आईला आणि निधीला घेऊन या. त्या जवळपासच कुठेतरी असतील. जा तुम्ही, मी आहे तुमच्या पाठीशी. नाहीतर आपण दोघेजणं जाऊया. तेव्हा गायत्री म्हणते, ओ बोलले जावई बापू बोलले. अहो आता तुमच्या सासूबाईंना आणि निधीला शोधण्यामध्ये वेळ वाया घालवणार आहात का? त्यापेक्षा एक काम करा, चांगलीशी नोकरी शोधा. त्याने तुमचं भलं होईल. आता तुमच्या बायकोला आम्ही घरामध्ये घेतले म्हणून तिला काय फुकट पोसायची का आम्ही? मग आता यासाठी काम नको करायला. तेव्हा इथे गायत्री म्हणते, आता तुला पण बघ तेजस काय करायचं आहे ते. जर तुम्ही दोघंजणं इथून गेलात ना, पुन्हा इथे पाऊल ठेवायचं नाही, मी आत्ताच सांगते हा. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की वहिनी, तुमच्या सगळ्या गेमा कळतात मला. म्हणजे आधी उपकार करायचे आणि नंतर मग माणसांना उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवायचं. ही तर तुमची जुनी सवय आहे ना. तेव्हा मी मिस मानसी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही जा बरं, जा तुम्ही आई आणि निधीला शोधून आणा. तेव्हा इथे गायत्री म्हणते, आता मी जाते, मग काय करणार आहेस तू? तुझा निर्णय काय झाला आहे मला सांग बरं मानसी. जाणार आहेस की आता इथून जर बाहेर पडलीस तर पुन्हा पाऊल ठेवायचं नाही? मग काय करायचं आहे ते तुझं तू बघ. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की मानसी तुम्ही जा आणि त्यांच्याबरोबर राहा. तिथे राहायची व्यवस्था तुमची छान होईल. इथे तुम्हाला या दगदगीतून तरी तुम्ही जाल ना, ह्या काचातून तरी सुटाल. तेव्हा इथे मानसी आता काहीच बोलत नाही. विठ्ठलाचा आशीर्वाद घेते. विठ्ठलाची मूर्ती उचलून आता ती आतमध्ये घरामध्ये घेऊन जाते. तेव्हा गायत्री म्हणते, बघ मानसी किती हुशार आहे ना, तिला समजलं आहे तिला काय करायचं आहे ते. तेव्हा तेजस जा, तू सुद्धा जा आता. आणि हे बाबा, अंघोळ करायला विसरू नकोस हा. कारण का ह्या सगळ्या टेन्शनमध्ये अंघोळ करायची राहिली ना तुझी, उगाच ती विसरायला नको म्हणून आठवण करून देते. जा जाऊन फ्रेश हो. तेव्हा इथे गायत्रीने हे सगळं कारस्थान केलेलं असतं. तिनेच त्या दोघींना जायला सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे आता देवघरामध्ये मानसी विठ्ठलाची मूर्ती छान पद्धतीने मांडते आणि आता फूल वगैरे वाहून ती म्हणत असते की विठ्ठला, हे बघा तुम्हाला इथे आईने माझ्यासाठी ठेवले पाठीराखा म्हणून. तेव्हा मला कुठलं संकट आलं तर दूर करण्यासाठी तुम्ही इथे आहात ना. मी तुमच्याकडे फक्त एवढंच मागते, आई आणि निधी जिथे कुठे असतील ना त्यांना सुखरूप असू दे. माझ्या चुकीची शिक्षा आई आणि निधी दोघींनाही भेटायला नको. तेव्हा इथे आता रिक्षामधून मानसीची मामी आलेली असते. तेव्हा इथे मामी आल्यानंतर ती रिक्षा थांबवते आणि म्हणते, प्रभू निवास इथेच, आणि पैसे द्यायला जात असते रिक्षाचे. पण ती आता रिक्षामधून उतरते आणि म्हणते, दादा 2 मिनटं थांबा हा. आणि ती रिक्षामधून उतरल्या उतरल्या मानसीला आवाज देते आणि बोलावून घेते. तेव्हा इथे मानसी आता मामीचा आवाज ऐकून बाहेर येते. तेव्हा मामीला बघून मानसी खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं इथे जे काही चाललंय ते जर मामीला कळलं तर उगाचच तमाशा करेल आणि हसेलसुद्धा. तेव्हा इथे आता मनू बाहेर येते आणि म्हणते की मामी तू इथे? तेव्हा मामी म्हणते, का नको यायला हवं होतं का? तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही गं तसं नाही, पण तू का सहजच आली आहेस ना.
तेव्हा इथे मामी म्हणते, अगं मग सहजच आली आहे. बरं मी नंतर बोलते तुझ्याशी. आधी जा बरं सुट्टे 200 रुपये घेऊन ये. मला रिक्षाचे पैसे द्यायचे आहेत. तेव्हा इथे मनू म्हणते 200 रुपये? तेव्हा मामी म्हणते, मग काय गं, तुझ्यासाठी ओटीचं सामान घेऊन आली आहे ना. आणि आता पहिल्यांदा तुझ्या सासरी येते म्हणजे छोटंसं असं घेऊन आले वस्तू वगैरे. तेव्हा तू जा ना 200 रुपये आणून दे ना. मला रिक्षाचे पैसे द्यायचे आहेत. माझे सुट्टे पैसे सगळे संपले. तेव्हा इथे मनूकडे आता 200 रुपयेसुद्धा आहेत की नाही म्हणून ती 200 रुपये ऐकल्यानंतर आश्चर्यचकित होते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मामी म्हणत असते की मनू बस ना, अगं मी तुझी ओटी भरते, पहिल्यांदा आले ना तुझ्या इथे. तेव्हा इथे मनू आता बसते आणि मामी ओटी भरायला जात असताना तिथे गायत्री येते आणि संपूर्णपणे ओटी ही उधळून लावते. अगदी ती उडवून लावते, उद्ध्वस्त करते. तेव्हा इथे गायत्री खूपच जास्त रागवलेली असते. मामीला तर राग आलेलाच असतो, पण इथे मनूसुद्धा खूप जास्त घाबरून जाते, कारण का तिथे गायत्री येऊन आता तमाशा करणार असते. त्यानंतरला इथे आता तेजस आणि त्याचा मित्र दोघंजणं चहा पितात आणि इथे पैसे देत असताना चहावाल्याकडे सुट्टे पैसे नसतात. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, नाही हो, माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत. तेव्हा तिथे आता रणजित आलेला असतो आणि रणजित म्हणतो, मी देतो ना सुट्टे पैसे. तेव्हा इथे तेजस मागे वळून बघतो तर तिथे रणजित आलेला असतो. रणजितच्या हातामध्ये एक काठी असते. त्याचा अपघात झालेला असतो. रणजितला तिथे त्या अवस्थेत बघून तेजसला खूप मोठा धक्का बसतो. आणि इथे रणजितला तेजसचा आधीपासूनच राग आलेला असतो, कारण त्याने त्याला न सांगता मनूबरोबर लग्न केलेलं असतं.